तर संजय पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांना थेट पत्र दिले। आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची आणि बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। 5 लोकांना ठार केले या कथित वक्तव्याची चौकशी करा अशी देखील मागणी आता संजय राऊतांनी केली आहे। तर घराची झडती घेऊन बॉम्ब साठ्याचा तपास करा असंही आवाहन करण्यात आले। यूएपीए अंतर्गत कारवाई करा अशी ही मागणी आग्रही स्वरूपात करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार असाच इशारा आता राऊतांनी दिलाय। धमक्यांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय असाही दावा त्यांनी आपल्या या पत्रातनं केलाय। तर राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला किंवा खून झाल्यास त्याची जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील असं देखील संजय राऊतांनी या पत्रातनं म्हटलंय। तर संजय दिना पाटील यांची एनडीटीव्ही मराठीकडे प्रतिक्रिया आलेली आहे। संजय दिना पाटील हे चौकशीला तयार आहेत असं म्हणतात। राऊतांना काय बोलायचे ते बोलू द्यात असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मी चौकशीस तयार आहे असंही संजय दिना पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि याचबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, एकीकडे जोरदार हल्लाबोल केलेला आहे संजय राऊतांनी आणि राऊतांना काय बोलायचं ते बोलू द्या, मी चौकशीला तयार आहे असं संजय पाटील म्हणतात। काय अधिक माहिती? प्रज्ञा, ठाकरेंचे 6 खासदार जेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत तेव्हापासून ते 6ही खासदार संजय राऊत यांच्या निशाणावर आहेत। विशेष म्हणजे त्यांच्याच मतदारसंघातले असलेले खासदार संजय दिना पाटील हे जेव्हापासून एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले तेव्हापासूनच संजय राऊत त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत आणि त्यासोबतच संजय दिना पाटील हे देखील संजय राऊतांवर टीका करत आहेत। मात्र आज संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे आणि पत्र लिहून संजय दिना पाटील यांनी जे वक्तव्य केलं होतं की मी 5 लोकांना ठार केलं आहे त्या वक्तव्याची चौकशी व्हावी, त्यासोबतच त्यांच्या घराची देखील झडती घेतली पाहिजे आणि बॉम्ब बनवणारं काही सामान त्यांच्या घरात सापडतंय का याची देखील झडती घ्यावी आणि यूएपीए कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे। तर काही वेळापूर्वीच संजय दिना पाटील यांनी एनडीटीव्ही मराठीला जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार ते या कारवाईला सामोरं जायला तयार आहेत। त्यांच्या वक्तव्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की जर संजय राऊत म्हणतायत की माझ्यावर कारवाई झाली पाहिजे तर ती कारवाई निश्चित करा, मी त्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे। त्यामुळे हा जो वाद आहे संजय दिना पाटील विरुद्ध संजय राऊत हा आता चांगलाच पेटलेला पाहायला मिळतोय। धमक्या तर आधी देतच होते, मात्र आता थेट देवेन भारतींना पत्र लिहिण्यात आले आणि चौकशीची मागणी, घराची झडती घेण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर मी चौकशीला तयार आहे अशी प्रतिक्रिया संजय दिना पाटील यांनी देखील एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। त्यामुळे हा वाद आता नेमका अजून पुढे काय रूप घेत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि त्यामुळे राऊतांच्या या मागणीप्रमाणे आता खरंच संजय दिना पाटलांची चौकशी होते का हेही पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।